नाही या गोष्टी होतात. नेक्स्ट बॉल फ्री हिट समोर सूरज भोईर. फ्री हिटचा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त गती इथे पहा रन आउट ची विकेट. सूरज भोईर फ्री हिट बॉल वरती रन आउट. झटका बगला. बॉल धडकला तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज विजयदादा गायकवाड यांचा वतीने देण्यात येणार आहे. चेक करायचं फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू चेक केले जाईल आणि जो उल्लेख मी करत होतो की 9 देखील आहे त्यासोबत जकीन शेठ गायकवाड 7च्या फ्लेक्सला जर बॉल धडकला तर 5000 आणि त्याचप्रमाणे विजय दादा गायकवाडांचा वतीने 1000 म्हणजे टोटल 6000 आणि तसेच 9 धावा देखील मिळतील. एकमेव 9 आपण या स्पर्धेमध्ये पाकलेला आहे जो कालच्या रात्रीमध्ये मानकोलीचा मोहित माळी त्याचा बॅटमधनं आला होता आणि 28 धावा 50-50 ओव्हरमध्ये आणि त्यासोबत प्लस 14 देखील झाला होता. 42 धावा एका ओव्हरमध्ये कालच्या रात्रीमध्ये आणि दिशा खराब आहे. अतिरिक्त रनच असेल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. यात नंतर रिव्ह्यू मिळणार नाहीये. टीम दिवा टीम टोटल आता 3 वरती. आता क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न थाईज वरती बॉल बदलला निशाणा साधण्याचा प्रयत्न तिथे आर्यनने नक्कीच केला बट लेग बायचे सिंगल मिळेल. स्कोर कार्ड आता या सिंगलच्या शाखेने टीम टोटलला जाऊन पोहोचली आहे. 4 ऑन द बोर्ड. आज आमच्या समोर त्याचा ऑफिशियल स्कोरर किंग स्कोरर म्हणून ज्यांची एक वेगळीच ओळख या टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये आहे. कारण फक्त भिवंडी नव्हे तर कल्याण डोंबिवली ठाणे रायगड या परिसरामध्ये ॲज अ स्कोरर म्हणून ज्यांना फार प्रेम आजपर्यंत मिळत आलं. आणि खरं तर प्रेम आदर या गोष्टी कमावण्याकरिता मेहनतही तितकी करावी लागते. मेहनत करता तेव्हा जाऊन त्या गोष्टी मिळतात आणि ती मेहनत अल्पेश गायकवाड यांनी नक्कीच केलेल्या फटका लाजवाब आहे. फुल टॉस फायदा घेतला. बॉल चालला डीप एक्स्ट्रा खबरला 4. तसेच विपुल रवींद्र पाटील यांचं देखील शुभ आगमन झालं. मी त्यांनाही विनंती करतो आपणही मंचावरती या. फुल टॉस होता त्याच्यावरती प्रहार केला धीरजने. पगला चौकार या मॅच मधला आला. 3rd ओव्हर 50-50 ओव्हर आगे रिझर्व. आता इम्प्रोवाइज करायचं होतं गतीचा वापर करायचा होता बट दिशा खराब. अतिरिक्त रन. दिवा स्पोर्ट्स दिवा टीमला पाकल्यानंतर खरं तर एक जुनी आठवण माझी देखील आहे. 2020 डिसेंबर महिना आम्हाला अजूनही आठवतो. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि याच टीमने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये प्रथमतः मी माझ्या गावाबाहेर समालोचन केलं होतं. ती देखील एक माझ्या समालोचन कारकिर्दीमधली जुनी आठवण. आता पायांवरती हलकी अपिलही निर्माण करण्यात आली बट अंपायर शिस्तामध्ये तिथे नाही आहे. कारण दिवा गावचं क्रिकेट खरं तर फार नेहमी चर्चेमध्ये यासाठी आहे. खेळाडू तर एकूण एक चांगले आहेत बट यंग खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम त्याचप्रमाणे यंग टॅलेंटला प्रोत्साहन देण्याचं काम दिवा गावने नेहमीच केलं.
आणि हीच ओळख आहे दिवा गावची. आता दरम्यान ड्राईव्ह तर करायचं होतं बट एक्झॅक्टली आता तिथे घडलं काय आय थिंक सिंगल कंप्लीट होईल इनर एज आणि त्यानंतर पायावरती बॉल दिला तेच पाहायला मिळालं. सिंगल झाली कंप्लीट स्कोर कडे आता पुढे जातो. सिंगलच्या सहाय्याने टीम टोटल आता 10 वरती आणि अजूनही काही चेंडू या ओव्हरमध्ये बाकी आहेत. आता अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचा होता. बॅटने बॉलचं कॉन्टॅक्ट नाहीये. खेळ समाप्त पहिल्या षटकाचा आणि पहिल्या षटकाचा अखेरचा प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम अप्पा 11 गावदेवी भरोडी पहिल्या षटकामध्ये एकूण 10 आणि थोडंसं करेक्शन आहे. टोटल पहिल्या षटकामध्ये 11 आणि एक झटका लागला पहिल्या षटकाचा अखेरता. चला फिल्डिंग सेट करा. दुसऱ्या षटकाला सुरुवात करा. थर्ड ओव्हर 50-50 ओव्हर रिझर्वड आहे. तिसरं षटक हे 50-50 ओव्हर असणार आहे आणि 50-50 ओव्हरसाठी एक स्पेशल बॉल देखील आहे या स्पर्धेमध्ये. ती देखील कन्सेप्ट आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे 9व्याचा देखील मी उल्लेख केला. एकमेव 9वा या स्पर्धेमध्ये जो कालच्या रात्रीमध्ये आला. टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली बॅटर मोहित माळी बॅटमधनं तो 9वा तो देखील 50-50 ओव्हरमध्ये. दुसरं षटक आता बॉलर तयार होत आहे दुसऱ्या षटकामध्ये. आशिष पाटील जे 8 लाईट पोल आपल्याला पाहायला मिळतात आणि 8 लाईट पोल वरती जे आमच्या मान्यवरांचे फ्लेक्स तुम्हाला पाहायला मिळतात त्या फ्लेक्सला जर बॉल धडकला तर टोटल तुम्हाला 9 धावा मिळणार आहेत. आणि जयहिंद शेठ गायकवाड साहेबांच्या फ्लेक्सला जर बॉल धडकला तर टोटल 6,000 रुपयाचं रोख पारितोषिक प्लस 9 धावा देखील मिळणार आहेत. आणि तो फ्लेक्स आपल्याला ठीक जर रायटी बॅटर बॅटिंग करतोय तर आपल्याला डीप स्क्वेअर लेगला तो फ्लेक्स पाहायला मिळतोय. काल 2-3 बॅटर्स खरं तर थोडं लेफ्ट राईट झालं असतं तर रात्रीमध्ये 5,000 मिळाले असते. आणि विपुल पाटील यांनी सांगितलं की आशिषने जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांच्याकडनं 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. वेळ जास्त झाला कारण बघा आपण टाइम लिमिट आहे तुम्हाला 4 ओव्हर विदिन 20 मिनिट्स टाकायचे. फुल टॉस होता आणि दरम्यान त्याचा फायदा घेऊ शकला नाहीये बॅटर. रनआउटची शक्यता अपील तर करण्यात आलेली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. पाकले जाईल चेक केले जाईल आणि आतापर्यंत जी वेळ लागलेली आहे मी तेही पोचवतो तुमच्यापर्यंत. पहिल्या षटकासाठी टोटल वेळ जी आतापर्यंत लागली 7 मिनिटं आतापर्यंत खर्च झालेली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि सर्व प्लस मायनस करून 7 मिनिटं आम्ही सांगतो. रनआउट चेक करायचं. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट ॲज बॅटर सेफली पोहोचलेत की नाही ते चेक करायचं. प्रिन्स मूवीज अगदी खरं तर एक फार महत्त्वाचा घटक आज मनीष गुलवे ॲज ऑपरेटर आपल्या समवेत आहेत. चेक केलं जातं. आणि निर्णय आलाय डिसिजन रिव्हर्स करावा लागेल. OUT बॅटर आउट. जस्ट शॉट राहिला कल्पेश. आणि कनेक्शनला जवाब. फुल टॉस बॉल वरती फुल टोल षटकार.
जबरदस्त संगीत देखील ऐकायला मिळतं, कारण या विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे नेतृत्व आणि ज्यांच्याच मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली तुम्ही स्पर्धा पाहतायत, सन्माननीय जय हिंद शेठ गायकवाड साहेबांचं गुणगान गाणारे संगीत तुम्ही ऐकतात. नेहमीच न्यू एकविरा पिंपलनेरला ज्यांची खंबीर साथ नेहमीच रागलेली आहे. टीम जिंको अथवा हारो हरकत नाही, आपली पोरं ती खेळतात आपल्या गावासाठी आणि हेच उद्देश साधून नेहमीच ज्यांनी पिंपलनेर टीमला सपोर्ट दिला ते म्हणजे सन्माननीय जय हिंद शेठ गायकवाड साहेब. आणि नुकतीच जी पहिली स्पर्धा या अंगामध्ये जिंकली त्यानंतर साहेबांच्या वतीनं संपूर्ण गावाला मेजवानी देण्यात आली होती. बॉल आता हवेमध्ये आहे, फिल्डर येतात लॉंग ऑनला, कॅच पकडली जाईल, विकेट दरम्यान मिळेल. आता झटका फार मोठा लागला कारण धीरज भोईरचं खेळणं महत्वाचं होतं, पण धीरज भोईर आता चाललाय डगआउटच्या दिशेने. दाखल झाला क्रमांक 5 वरती मीत भोईर, विशू भोईर आय थिंक थोडे इंजर्ड आहेत, त्याचमुळे त्या टीमचा बाहेर आहेत. विशूची कमी आज नक्कीच भासेल टीम भरोडीला, कारण पॉवर हिटर म्हणून विशू भोईर याची देखील ओळख आहे. बॅटर मीत भोईर आता आला क्रमांक 5 वरती. मनीष गुडवे ॲज अ मेन ऑपरेटर आज आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर ते फक्त अर्धा तासासाठी आलेत, त्यांचा शेड्यूल देखील बिझी आहे. आता वाईड ऑफ ऑप्शन जागा दिली, उडवलाय बॉल, फिल्डर येतात, कॅच झाली ड्रॉप. आणि ज्या प्रकारे फिल्डर तिथे गेले होते, बॉडी लँग्वेज पाहून जसं वाटलं होतं की कॅच ड्रॉप होण्याची शक्यता आहे आणि तेच झालं. प्रिन्स मूवीजच्या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि त्याचप्रमाणे प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आजपासून जर आपण पाहिलं तर वन ऑफ द बिगेस्ट लीग इन टेनिस बॉल क्रिकेट कॉमन प्रीमियर लीगला देखील आज सुरुवात झाली आणि ती स्पर्धा देखील प्रिन्स मूवीज या वाहिनीच्या माध्यमातूनच कव्हर केली जात आहे. आणि आय थिंक मनीष कालच्या दिवसामध्ये तिकडे असतील. नेक्स्ट बॉल उडवलाय भोईरने, बॉल हवेमध्ये आहे आणि बॉल चाललाय लॉंग ऑफला, जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. त्याचप्रमाणे एक जबरदस्त खेळाडू आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व दिवा गावचं नंदूदादा पाटील दादांचं शुभ आगमन झालं. दादा आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे देवेश पाटील चषक 2026 मध्ये. अजित तेच सांगतो की खरं तर फील्ड प्लेसमेंट कडे थोडं लक्ष आधी द्यायला हवं आणि त्यानंतर रनअप घ्यायला हवं. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लेंथ. आता असं वाटलं की टॉप एज लागली होती की काय, यस लागली होती. सिंगल कंप्लीट केली जाईल, एक जीवनदान देखील महेशला मिळेल. सेमी म्हणून खेळ समाप्त झाला. आता 2 ओव्हरचा अखेरचा धावफलक जाऊन पोहोचलाय आता 23 वरती आणि अजूनही येता 3 ओव्हरचा खेळ बाकी. थर्ड ओव्हर 50-50 ओव्हर. मिनिमम तुम्हाला 12 करायच्यात 50-50 ओव्हर मध्ये. 12 बनतील तर प्लस 6 मिळतील. 12 पेक्षा जितक्या कमी राहतील त्याचा निम्म्या मायनस केल्या जातील. बॉल देखील अवेलेबल करून द्यायचा. 50-50 ओव्हर साठी स्पेशल बॉल आहे. आता 50-50 ओव्हर मध्ये खरं तर कालच्या रात्रीपासून आपण पाहिलं ज्याही टीमच्या बाजूने 50-50 ओव्हर जातं ना, तीच टीम आपल्याला त्या मॅच मध्ये पुढे जाताना पाहायला मिळालेली आहे. काल क्वार्टर फायनल देखील आपण पाहिली की 2 ओव्हर मध्ये डुंगे टीमची गाडी अडकली, बट 50-50 ओव्हर मध्ये 27 आल्या प्लस 13 40 धावा 50-50 ओव्हर मध्ये. आणि तिथेच गणित अगदी बिघडलं मानकोली टीमचं आणि क्वार्टर फायनल मध्ये बाजी मारून थेट सेमीफायनल मध्ये आपली जागा पक्की केली कालच्या रात्रीमध्ये टीम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगेने. आणि त्याचमुळे 50-50 ओव्हरची जबाबदारी आर्यन भोईरच्या खांद्यांवरती, कारण दिवा टीमला ठाऊक आहे की 12 पेक्षा जर कमीवरती आर्यनने थांबवलं तर त्याचा निम्म्या मायनस होतील. त्यामुळे 50-50 ओव्हरचं महत्व. पण दुसऱ्या बाजूने महेश भोईर आणि त्यांचा समज बॅटर मीत भोईर आहेत. 12 बनला तर टोटल 18 मिळतील आणि त्यापेक्षा जर आणखीन जास्त बनला तर त्याचा निम्म्या आणखीन प्लस होतील. 50-50 ओव्हर. पहिलाच बॉल 50-50 ओव्हर मध्ये इनर एज बॉल मागे चालला, फाइन लेगला बॉल स्टॉप केला जातो सिंगलने. या ओव्हरची सुरुवात स्कोर कार्ड या ओव्हर नंतरच आपण पोहोचवणार आहोत, कारण 50-50 ओव्हर खरं तर जर आपण पाहिलं तर प्लस मायनस या गोष्टी आहेत आणि जेव्हा हे तिसरे षटक संपेल तेव्हा आम्ही धावपळक तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सध्याच्या घडीला पहिल्या बॉलवरती सिंगल, अजूनही 5 बॉल 50-50 ओव्हर मध्ये बाकी आहेत.
मिनिमम करायचं आहे टीम भरोडीला येत्या 5 बॉलवरती 11. काही चेंजेस केले जातात कारण याआधी एकविरा दिवा टीम खेळली तिथेही 50-50 ओव्हरचं महत्त्व काय होतं कारण 50-50 ओव्हरमध्ये गोडसेने बाजी मारली म्हणून तो सामनाही त्यांचा बाजूने गेला. आता दरम्यान लाईन खराब अतिरिक्त रन आणि एक्स्ट्रा 2 धावा आता या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. 5 बॉल राखलेत आणखीन 10 मिनिमम हव्या आहेत टीम भरोडीला कारण जर या ओव्हरमध्ये मिनिमम 12 जरी बनवला भरोडीने तर टोटल 18 मिळतील. त्यामुळे या ओव्हरचं महत्त्व जास्त आहे. 2 तर आलेले आहेत. आता फुल लेंथ बॉल अपील लाउड शॉट यस फिंगर अप लेग बिफोर विकेट सफलता झटका आता लागला हा चौथा टीम भरोडीला. LBW अगदी मिडल स्टंपला उभा होता बॅटर. फार सोपा निर्णय अंपायर्ससाठी होता. मंडप डेकोरेटरचे कोणी आमचे कर्मचारी प्रतिनिधी जर इथे असाल तर आपण लवकर संपर्क साधा कॉम्बॉक्सशी. विकेट मिळाले 50-50 ओव्हर मध्ये. आता बॅटर आला धनंजय पाटील. बघा टायमिंग अंपायर सुरू आहे. वेळ जास्त जर गेली तर लास्ट ओव्हर मध्ये एक एक्स्ट्रा फोल्डर ठेवावाच लागेल. सो त्यामुळे ती माहिती देखील मी दिवा टीम पर्यंत पोहोचवतो कारण कालच्या रात्रीपासून मला वाटतं कालच्या रात्रीमध्ये 3 ते 4 टीम सोबत हे घडलंय. आता देखील पायांवरती बॉल आउट शॉट यस फिंगर अप लेग बिफोर विकेट आणि खिनिक सफलता. धनंजय पाटील आलाय आणि धनंजय पाटीलला जावंही लागेल. झटका आणखीन एक. आणखीन एक लेग बिफोर विकेट बॅक टू बॅक काढलेत आर्यनने. आणि यस याही बॉल वरती अगदी मिडल आणि लेगचा मध्यस्थी बॅटर उभा होता. लेग बिफोर विकेट आणि खिनेक. हॅट्रिक बॉल उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर येत आहेत. कॅच पकडली जाईल. देवेश पाटील चषक 2026 मधली विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आहे. बॉलर आर्यन भोईरने काय लाजवाब स्पेल राखला आर्यनचा. जबरदस्त बॉलिंग. अगदी या ओव्हर मध्ये मिडल ऑर्डरची कमर तोडली आहे आर्यनने. मध्ये आतापर्यंत बॉल झालेत 4 झालेत आणि 4 मध्ये फक्त 2 झाले. अजून 2 चेंडू राखलेत. 10 धावा मागे आहे टीम भरोडी. आता डबल हॅट्रिक बॉल हवेमध्ये आणि डबल हॅट्रिक कंप्लीट. काय लाजवाब बॉलिंग केली आहे. इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये वसीम अकरम लसित मलिंगाला पण डबल हॅट्रिक घेताना पाहिलं. त्यानंतर आज टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आणखीन एक खरं तर विक्रम प्रस्थापित करत असताना ग्रामीण क्रिकेट मध्ये बॉलर आर्यन भोईरने घेतली आहे डबल हॅट्रिक. झटका आणखीन एक. शुभ सन्मान आपण करूया मंचावरती उपस्थित डबल हॅट्रिक झाली. विपुल पाटील दादा उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण करूया. आणि सन्मान करण्याकरिता
मी विनंती करतोय. आणि अशा प्रकारे पूर्णपणे 50-50 ओव्हर दिवा टीमच्या नावावरती टोटल 2 आल्या. 2 मधनं देखील एक मायनस होईल, फक्त एकच ऍड होईल. म्हणजे खेळ समाप्त झाला 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हरचा अखेरचा धाव फलक फक्त असणार आहे 24. विजय दादांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. विपुल पाटील युवा उद्योजक आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करूया. मी विजय दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. स्कोर कार्ड 2 ओव्हरला 23 होता. 50-50 ओव्हर मध्ये 2 बनल्या, त्यापैकी एक मायनस म्हणजे फक्त एकच. टोटल 24. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. आणि त्यानंतर शुभ सन्मान आपण करूया दिवा गावचे उपसरपंच आणि तसेच एक जबरदस्त व्यक्तिमत्व नंदूदादा पाटील साहेबांचा आपण सन्मान करूया. सन्मान करण्याकरिता मी विजय दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नंदूदादा पाटील साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे. आणि याच टीममध्ये आपण कित्येकदा दादांना खेळतानाही पाहिलेलं आहे आणि एक जबरदस्त नेतृत्व आहे दिवा गावचं, आणि दादांचा सन्मान आपण करीत आहोत. अगदी महत्त्वाची उपस्थिती आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये नंदूदादा पाटील दादांची आपल्याला पाहायला मिळत आहे. 4th ओव्हरला सुरुवात. राहुल म्हात्रेचा पहिलाच बॉल उडवला महेशने आणि पाठवला हवाई यात्रेसाठी. षटकार. नंदूदादा पाटील दादांचा सन्मान केला जातो आणि त्यानंतर आपण सन्मान करूया. आणखी महत्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. विकी दादा पाटील देखील उपस्थित आहेत, त्यांचाही आपण सन्मान करीत आहोत. मी विजय दादांनाच विनंती करतो आपल्या शुभ हस्ते विकी दादा पाटील दादांचा सन्मान आपण करायचा आहे. पहिलाच बॉल काय स्वागत केलंय महेश भोईरने. षटकाराने सुरुवात या ओव्हरची. आता स्लो वन गती कमी केली होती. दिशा खराब, अतिरिक्त रन मिळेल. त्यानंतर मनीष दादा पाटील देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. मी पुन्हा एकदा विजय दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मनीष दादांचा सन्मान आपण करायचा आहे. नेक्स्ट बॉल. आणखीन एक उडवलाय. फिल्डर आहेत उपस्थित. आर्यन मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल महेश भोईर चा स्वर्बामध्ये. आता धक्का हा लागलाय 8वा. मनीष दादांचा देखील सन्मान केला जातो. स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 31 वरती आणि 31 ला हा 8वा धक्का. न्यू मॅन इन आता क्रमांक 10 वरती समीर येतोय बॅटिंग करण्याकरिता. राहुल म्हात्रेला देखील या ओव्हरमध्ये एक सफलता मिळाली. आता यानंतर होणारा जो सामना आहे टॉस साठी रिपोर्टिंग करा. यानंतर बॅटल जी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. टीम जरीमारी अलिमगर आपल्याला फाईट करताना दिसणार आहे अगेन्स्ट टीमच्या बजरंग भरोडी. दोन्ही टीम्स रिपोर्टिंग करा. टॉस साठी पहिलं सत्र जसं संपेल टॉस करणार आहोत आपण, आणि ज्या टीमचा कॅप्टन हजर नसेल त्या टीमला 2 रनची पेनल्टी असणार आहे. लॉफ्टेड फटका लॉंग ऑफला चाललाय बॉल, जाईल बाउंड्री लाईन चा पलीकडे. येतो षटकार. काय जबरदस्त फटका आला. येत्या क्षणी पहिलाच बॉल लॉंग ऑफचा वरनं पाठवला बॅटर सागरने. आणि भरोडीवाले देखील नवीन नवीन स्पर्धेमध्ये नवीन नवीन हत्यार घेऊन येतात, पण सध्याच्या घडीला गाडी अडकली आहे आणि आता गाडीला पुढे नेण्याची जबाबदारी सागरच्या खांद्यांवरती. बट इथं आता आपल्या अनमेस येतोय डॉट. आणि आता बॉल बाकी राखला या ओव्हरमध्ये. अजून देखील शेवटचा एक चेंडू बाकी आहे या 4th ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल शेवटचा बॉल असेल 4थ्या षटकामधला. त्यानंतर जरीमारी अलिमगर आणि त्यांचा अगेन्स्ट बजरंग भरोडी. बॉलर बॅक स्ट्रोक होता. एलके मिसफिल्ड आता स्वतः राहुल कडून झाली. बॅकअपला खेळाडू येतात तोपर्यंत जर आपण पाहिलं मिडल सिंगल खेळ समाप्त. 4 ओव्हर्स आणि 4 ओव्हरचा अखेरता प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम टोटल 38 ला 8 धक्के. टीम अप्पा 11 गावदेवी भरोडी आणि अजूनही
एका ओव्हरचा खेळ दरम्यान बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. पण खरं तर मी म्हणेन की अंतिम ओव्हरमध्ये जर 12 ते 15 येतात, 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावा जर पहिल्या सत्रामध्ये बनवल्या जातात तर तासावरती फाईट केली जाऊ शकते. बघा दिवा टीमकडे एकूण एक धुरंधर आहे, बॅटिंग क्रमामध्ये डेप्थ आहे, यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. पण क्रिकेट हा खेळ मित्रांनो असाच आहे की कोणताही आकडा कधी तुम्हाला विजयाची शाश्वती देत नसतो. त्यामुळे जोपर्यंत सामना पूर्णपणे संपत नाही ना तोपर्यंत एक खेळाडू म्हणून एक टीम म्हणून लढत राहणं, प्रयत्न करत राहणं ही तुमची जबाबदारी असते. आणि इथे मी म्हणेन लास्ट ओव्हरमध्ये जर 12 ते 15 येतील तर ती संधी असेल बरोडी टीमचा बॉलर्सकडे लढण्याची. आणि ती संधी जर द्यायची बॉलर्सला तर या लास्ट ओव्हरमध्ये 2 ते 3 चांगले फटके हवेत बरोडी टीमला. लास्ट ओव्हर बॉलर पाठचा टोला बॉल लागला. आता लॉंग ऑनचा फिल्डर येतात, बॉल फील्ड केला जातो, मिळेल सिंगलच्या सहाय्याने. टीम टोटल आता 39 वरती जाऊन पोहोचलेली आहे. भूमित म्हात्रे या 5व्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता स्ट्रायकिंग एंड वरती समीर आपल्याला पाहायला मिळतो. बॅक ऑफ लाईन जरूर होता, दिशाही खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल पडल्यानंतर बॉल हलका राईज देखील झाला. एक्स्ट्राच्या साख्याने टीम टोटल आता 40 वरती. जरीमारी अलिमगर आणि त्यांचा अगेन्स्ट जय बजरंग बरोडी, त्यानंतर बादशाह लमन पिंपलगर आणि त्यानंतर त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना न्यू एकविरा पिंपलनेर बी. क्या बात. आता दरम्यान हा देखील बॉल जर आपण पाहिला हलका क्रॉस द लाईन खेळायचा होता पण बॅट आणि बॉलचे कॉन्टॅक्ट नाही आहे. हा देखील येतो निर्धाव. त्यानंतर जयदुर्गा सुरई बी देखील आज इन ऍक्शन मध्ये दिसेल अगेन्स्ट टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर. त्यानंतर जय हनुमान सरवली बी खेळेल गावदेवी वडघर सोबत. त्यानंतर जय हनुमान पिंपलास खेळेल जय हनुमान एकता सारंगाव सोबत. त्यानंतर जय म्हसोबा पिंपलास खेळेल RD 4440 गावदेवी ओवळी सोबत. बॉल हवेमध्ये आहे, बॉल चालला आता डीप कव्हरला. फिल्डर तिथे येत आहेत, बॉल स्टॉप केला जातोय आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या रन्स 2 आणि 2चा सहाय्याने. टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे, स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 42 वरती, 42 धाबा स्कोर कार्ड वरती. आज पिंपलनेर बी खेळणार आहे, उद्या न्यू एकविरा पिंपलनेर प्रमुख संघ देखील पाहायला मिळणार आहे. आता फुल रन बॉल होता, हेलिकॉप्टर उडवायचा होता पण बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट तिथे आलंच नाहीये. 22ची सिंगल मिळेल स्कोर कार्ड आता या 22च्या सिंगल सोबत 43 ऑन द बोर्ड. आणि अजूनही खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. येत्या 2 चेंडूंचा 2 चेंडू आणखी बाकी आहेत. मनीष गुडवी अगदी आज जोडले गेले त्याचा ऑपरेटर. आता हा बॉल सोडून दिला, दिशा देखील खराब आहे, रन देखील कंप्लीट केली जाईल. 1+1 मिळतील या 2. सध्या सगळीला ज्याही या रन्स येतात एक एक रन लढण्यासाठी मदत करणार आहे टीम बरोडीला. त्यामुळे एका धावेचं महत्व देखील तितकं जास्त वाढलेलं आहे. आणि 2 अतिरिक्त आणि स्कोर कार्ड आता आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता ही दिशा खराब, आता हे अतिरिक्त रन आणि रिव्ह्यू नाही आहे टीम दिवाकडे, कारण एक रिव्ह्यू जो होता तो स्टार्टिंगलाच गमावला आणि त्यानंतर अंपायरचा जो निर्णय आता आहे तोच फायनल राहणार आहे. एक्स्ट्रा मिळेल स्कोर कार्ड आता आपल्याला पाहायला मिळतो 46 वरती, 46 धाबा स्कोर कार्ड वरती. अजूनही चेंडू बाकी आहे त्या पहिल्या सत्रामध्ये. येते 2. एखादा मोठा फटका जर आला तर 50+ टोटल. आता पायांवरती बॉल शफल होऊन खेळायचं होतं समीरला, सिंगल झाली कंप्लीट. बट लास्ट ओव्हरमध्ये कुठेतरी बघा रन्स या फर्स्ट हाफमध्ये तितक्याशा बनवण्यात आल्या नाही आहेत. बट एक गोष्टीची खंत दिवा टीमला असेल की एक्स्ट्रा रन्स आपण किती दिल्या या पहिल्या सत्रामध्ये. काउंट जर केलं तर मला असं वाटतं की टोटल आणि विकेट यष्टांचा वेध घेतला. टोटल 8 धावा वाईटच्या या पहिल्या सत्रामध्ये आलेल्या आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त आणि टोटल रन्स 47 बनवण्यात आला आणि 48 धावांचं टार्गेट सेट केलं टीम अप्पा 11 गावदेवी भरोडी टीमनं अगेन्स्ट टीम दिवा स्पोर्ट्स दिवा. टॉस आपण करूया आणि टॉस करण्याकरता मी मनसावरनं नंदुदादा पाटील, त्याचप्रमाणे विकीदादा पाटील आणि त्याचप्रमाणे मनीष दादा आणि त्याचप्रमाणे त्यांचा समवेत विपुल दादा, चारही मान्यवरांना मी विनंती करतो आपण यायचे टॉस बॉक्समध्ये. तुम्हाला सर्वांचा शुभ असते. आपण करूया यापुढील होणाऱ्या लढतीचा टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन टीम अलिमगर आणि त्याचप्रमाणे त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना
जय बजरंग भरोडी दोन्ही टीमचा कॅप्टन बघा, ज्या टीमचा कॅप्टन टॉस साठी हजर नसेल त्या टीमला 2 रनची पेनल्टी असणार आहे. मी विनंती करतो आमच्या मान्यवरांना, आपण यायचे टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील आलेले आहेत. नंदुदादा पाटील, त्याचप्रमाणे विकीदादा पाटील, मनीष दादा आणि त्याचप्रमाणे विपुल दादा, या चारही मान्यवरांच्या शुभेच्छा आपण करूया. टॉस टॉस आपण करीत आहोत. कॉइन्सच्या एका बाजूला न्यू एकविरा पिंपलनेर आणि दुसऱ्या बाजूला देवेश पाटील चषक 2026. कॉल कोण करतोय ते सांगा. अलिमगरचा कॉल, न्यू एकविरा पिंपलनेरचा कॉल आणि तेच आलंय. टीम अलिमगरने टॉस जिंकला. मान्यवरांना विनंती असेल आपण स्तराबंद व्हायचं आहे. थोड्या चर्चा आपण भावेश सोबत नक्कीच करूया. भावेश, टॉस जिंकला, निर्णय काय राहणार आहे मॅच मध्ये? क्षेत्ररक्षण. आणि स्ट्रॅटेजीज कशा प्रकारे राहणार आहेत? 5 ओव्हर मॅच आणि फर्स्ट ऑफ ऑल 50-50 कन्सेप्ट, सो त्यामुळे काय वाटतं किती बंद रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न आणि बॉलिंग युनिट आज? बॉलिंग युनिट चांगलाच आहे. आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि भावी जी तुम्ही फार वर्षापासून क्रिकेट खेळत आलात म्हणून तुम्हाला एक गोष्ट नक्कीच विचारेन. फर्स्ट टाइम 9 देखील पाहायला मिळतो, 50-50 कन्सेप्ट देखील पाहायला मिळते. या कन्सेप्ट विषयी काय सांगाल तुम्ही? चांगलंच केलेलं आहे, आम्हाला खेळायला मजा येईल. बेस्ट ऑफ लक टीम अलिमगर. इथेच आमच्या समोर, इथेच जर टॉस तुम्ही जिंकला असता तुमचा निर्णय काय होता? बॅटिंगच घेणार आहोत. बॅटिंग घेणार होतं. सो 5 ओव्हर आहेत इथेच. माइंडमध्ये काय येतं की जर या टोटलपर्यंत पोहोचलो तर आम्ही नक्कीच डिपेंड करू एखादा आकडा आणि आज बॅटिंग क्रम 60 प्लस जाण्याचा प्रयत्न. आणि बॅटिंग युनिट कशा प्रकारे असणार आहे? बॅटिंग युनिट चांगली आहे आमची. आणि शेवटचा प्रश्न इथे जी तुमच्यासाठी, तुम्ही देखील एका स्पर्धेचे आयोजक आहेत म्हणून तुम्हाला नक्कीच विचारेन. ही स्पर्धा पाहता जे आयोजन नियोजन केलं की डे नाईट फॉर्मॅटमध्ये स्पर्धा 50-50 ओव्हर देखील आहे, 9 देखील कन्सेप्ट आहे, काय सांगाल स्पर्धेविषयी? खूपच चांगली संकल्पना आणि ग्राउंड पण मस्त सजवले, तर मजा येईल खेळायला. बेस्ट ऑफ लक टीम बरोडी. टॉस कंप्लीट झाला. बातमी अशी आहे की टॉस जिंकला टीम अलिमगरने आणि प्रथमतः निर्णय घेतला फिल्डिंगचा. धन्यवाद. वेलकम बॅक. दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करूया. टार्गेट आहे 48चा. ओपनिंगसाठी बॅटर आर्यन भुईर आणि त्यांचा समय समृद्ध म्हात्रे, ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा देवेश पाटील चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल हलका हवेमध्ये देखील होता. आता बॅकअपला सूरज येतोय बट त्यालाही भेदत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. बाउंड्रीने सुरुवात दरम्यान या दुसऱ्या सत्राला 48चा पाठलाग करायचा आहे आणि पहिलाच बॉल मिसफिल्डचा जोरावरती बाउंड्री लाईनचा पलीकडे गेला. 4ने ऑफ द मार्क झाला बॅटर आर्यन भोईर. बघा स्कोर कार्डचा तितकासा दबाव नाही आहे कारण रन्स बनतात. आपण ते कालच्या रात्रीमध्ये पाहिलं. कालच्या रात्री 3 वाजता 74 धावा 4 ओव्हरच्या मॅचमध्ये
आणि त्याचमुळे कुठेतरी मी म्हणेन की हे तर आफ्टरनून सेशन आहे लेट नाईट आपण 74 बनवताना पाहिलं होतं टीम डुंगेला आता हलकासा क्रॉस जाऊन स्वीपचा फटका खेळायचा होता बट बॅटरनी बॉलचं कॉन्टॅक्ट तिथे आलं नाही कारण मोस्ट ऑफ आपण लेट नाईट पाहतो की लो स्कोरिंग मॅचेस होतात बट लेट नाईट 74 4 ओव्हरमध्ये काय जबरदस्त बॅटिंग चालचं रात्रीमध्ये दीप पाटीलने केली 10 मध्ये 34 त्याने बनवला 50-50 ओव्हरमध्ये 40 धावा बॅक ऑफ लेंथ होता हॅमट करायचं होतं डिफिकल्ट टेनिस बॉल स्ट्रोक खेळायचा होता बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट इथे आलं नाहीये येतो आणखीन एक डॉट आणि या क्षणाला खरं तर अजूनही या सामन्यामध्ये फाईट भरपूर होणार आहे कारण ज्या प्रकारे धीरज भोईर बॉलिंग करतोय त्याचा 2 ओव्हरचा स्पेल महत्वाचा राहणार आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून नेक्स्ट बॉल आता बॅटचा टोला लागला बॉल हवेमध्ये विकेट मिळू शकते मिड ऑफ येत आहेत कॅच पकडली जाईल चांगली सुरुवात भरोडीसाठी कारण पहिल्या षटकामध्ये आर्यन भोईरला डगआउटची दिशा दाखवली धीरजने झटका पगला विकेट पगली न्यूमॅन इन ॲट नंबर 3 बॅटर राहुल म्हात्रे क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता आला येत्या बॅटिंग क्रमांकामध्ये बघा अजून जर आपण पाहिलं तर अजय भोईर यांचं येणं बाकी आहे त्यामध्ये ॲडव्होकेट प्रथमेश म्हात्रे त्यांचा मी आवर्जून उल्लेख करेन आशिष पाटील तो देखील आहे आताही बॉल हवेमध्ये आहे कटरचा वापर दरम्यान करण्यात आला धीरजकडून सिंगल कंप्लीट केली जाईल आणि दिवा स्पोर्ट्स दिवाला पाहिल्यानंतर खरं तर आपल्याला खासदार चषक आठवतो कारण एका परवाची चॅम्पियन टीम दिवा स्पोर्ट्स दिवा देखील आहे आणि त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट प्रथमेश म्हात्रे स्वतः होते आणि दिवाचं क्रिकेट फार जुनंही आहे आणि खरं तर भिवंडी ग्रामीण क्रिकेटमध्ये नेहमीच दिग्गज टीम्समध्ये दिवा स्पोर्ट्स दिवाचा उल्लेख नेहमीच केला जातो आणि आजही तो दमखम या टीममध्ये आहे कारण एकूण एक धुरंधर या टीममध्ये आहेत मी उल्लेखही केला आता समृद्ध म्हात्रे आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय बॅक ऑफ लेंथ हवेमध्ये बॉल विकेट कीपर पोहोचू शकणार नाहीयेत आणि दरम्यान खरं तर एक्स्ट्रा एफर्ट्सची अपेक्षा नक्कीच तिथे होते सिंगल कंप्लीट केली जाईल आणि दरम्यान खेळही समाप्त झाला पहिल्या षटकाचा बट 48 डिफेंड करत असताना चांगली सुरुवात भरोडीसाठी कारण एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 6 लॉस ऑफ 1 विकेट टीम दिवा स्पोर्ट्स दिवा खेळ राखला येत्या 4 ओव्हरचा आणि आणखीन जिंकण्याकरिता करायचा आहे 42 तेच मी सांगितलं ना की कोणताही आकडा कधी तुम्हाला विजयाची शाश्वती देत नसतो त्यामुळे जोपर्यंत तुम्ही फिनिशिंग लाईन क्रॉस नाही करत तोपर्यंत तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन आणि लढत राहणं प्रयत्न करत राहणं आणि गेम अवेअरनेस ही देखील गोष्ट फार महत्त्वाची राहते कारण आपण मोस्ट ऑफ टाइम्स पाहिलं की जेव्हा फर्स्ट हाफमध्ये जेव्हा कमी रन्स बनतात दुसऱ्या हाफमध्ये जेव्हा कमी टोटल चेस करायचं असो त्यावेळेला कधी कधी टीम रिलॅक्स होऊन जातात आणि तीच लो स्कोरिंग मॅच एक थ्रिलरमध्ये कन्वर्ट होते आणि दॅट्स वाय तुम्हाला जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही ना तोपर्यंत तुम्हाला ॲक्टिव्ह राहणं आणि खेळाकडे प्रॉपर लक्ष देण्या गोष्टी महत्त्वाच्या राहतात आणि या क्षणाला बघा अजूनही येत्या बॅटिंग ग्राउंडमध्ये फार मोठी डेप्थ आहे कारण प्रथमेश म्हात्रे अजय भोईर आशिष पाटील यांचं येणं अजूनही बाकी आहे बॅटिंग क्रमामध्ये दमखम जाम आहे मी खरं तर म्हणेन आणि त्याचमुळे खरं तर या क्षणाला टीम भरोडीसाठी जी गोष्ट महत्त्वाची राहणार आहे की विकेट काढणं कल्पेश भोईर लॉंग ऑनला बॉल चाललाय चान्स नाहीये फिल्डरला बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर येतोय चौकार बॉल रिलीज केल्यानंतर बॉलर अगदी समोर येतो ती वॉर्निंग अंपायर्स तिथे देतात त्या गोष्टीकडे कल्पेश थोडं लक्ष द्या कारण बॉल रिलीज केल्यानंतर अगदी जर तुम्ही अंपायर्सच्या समोर याल तर लेग बिफोर विकेट कॉट बियॉन्ड द विकेट डिसिजन अंपायर्स देऊ शकत नाहीये सो त्या गोष्टीकडे थोडं लक्ष असू द्या नेक्स्ट बॉल समोर समृद्ध म्हात्रे आता यष्टांचा वेध आता बॅटर हिट विकेट झालेत की बोल्ड झालेत हा प्रश्न मलाही निर्माण होतो बॅटर आउट तर आहेत
सफलता दरम्यान मिळेल. हिट विकेट झाला समृद्ध म्हात्रे, विकेट मिळेल. झटका आता लागला दुसरा. अजय भोईर आता दाखल होतो क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरिता. लिटल मास्टर ऑफ दिवा आणि क्रमांक 4 वरती तो दाखल झाला. आणि अजूनही जर आपण इक्वेशनचा विचार केला, स्कोर कार्ड आता 10 वरती आहे आणि जिंकण्याकरिता आणखी करायचं आहे रन्स 38. 38 धावांची आणखीन आवश्यकता आहे. हिट विकेट झाला बॅटर दरम्यान समृद्ध म्हात्रे आणि आता क्रमांक 4 वरती अजय भोईर बॅटिंग करण्याकरिता आला. 2 विकेट फार लवकर मिळाल्यात आणि त्याचमुळे ही मॅच आता इंटरेस्टिंग होईल असं वाटतंय. कारण या क्षणाला अर्ली स्टेजवरती विकेट काढणं हीच गोष्ट तर महत्त्वाची होती भरोडी टीमसाठी आणि ते झालं. पहिल्या 2 सफलता अगदी लवकरात लवकर मिळालेल्या आहेत. कारण आर्यन देखील बाद झाला, त्यासोबत समृद्ध म्हात्रेची विकेट देखील हिट विकेटच्या स्वरूपामध्ये मिळाली आणि हीच फार मोठी उपलब्धी आहे आणि ही ती संधी आहे भरोडी टीमकडे मॅचमध्ये कमबॅक करण्याची. अजय भोईर क्रमांक 4 वरती फुल टॉस अजयसाठी स्क्वेअर ड्राईव्ह पॉइंटला झाली मिस्टेक आणि मिस्टेकच्या जोरावरती बॉल चालला आता डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार. चौकार येतो आणि 4च्या साख्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे. टीम टोटल आता स्कोर कार्ड 14 ऑन द बोर्ड. 14 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्टार्ट चांगला मिळाला बघा. 2 विकेट जरूर गेले बट रंगती जर आपण पाहिली तर अजूनही ज्या प्रकारे बॅटिंग करायची होती रिक्वायर्ड प्रमाणे बॅटिंग सुरू आहे. कुठेतरी आउटफील्ड मध्ये ज्या चुका होतात त्या सुधारणं आता गरजेचं राहील. आता देखील फुल टॉस. आता बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला, बॉल फील्ड होतोय आणि खरं तर एका क्षणाला अंपायरचा जीव धोक्यामध्ये तिथे नक्कीच होता. बट पाटील सरांचा फिटनेस तिथे आपल्याला पाहायला मिळाला. कारण अगदी प्रॉपर जम्प तिथे पाहायला मिळाली. कदाचित अन्यथा एक्स्ट्रा फिल्डरचं काम आता केलं असतं भरोडीसाठी. सिंगल कंप्लीट झाली. स्कोर कार्ड आता 15 वरती. नेक्स्ट बॉल आता फुल लेंथ आहे क्रॉस द लाईन. फर्स्ट ऑफ ऑल फ्रंट फूट वरती कमिट झाला राहुल. देन विचार केला की स्लॉग हिट करूया आणि त्याचमुळे कुठेतरी बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट तिथे आला नाही. कारण ऍक्शन रिप्ले जरी आपण पाहिला फर्स्ट ऑफ ऑल फ्रंट फूट वरती रेडीच होता की फ्रंट फूट वरनं खेळूया. बट शेवटच्या मोमेंटला अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला. आताही तोच प्रयत्न. आताही बॉल चालला थेट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. थेट साईड स्क्रीनला जाऊन हा बॉल धडकला. येतोय चौकार. षटकांचा अखेरचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 19 वरती आणि हे षटक प्रोडक्टिव्ह राहिलं, चांगलं राहिलं टीम दिवा स्पोर्ट्स दिवासाठी. कारण 19 धावा धावपळकावरती खेळ समाप्त 2 ओव्हरचा
आणि आता एक खेळ लागला येतात 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हर मध्ये जिंकण्याकरिता करायचं आहे आणखी 29 बट महत्वाची गोष्ट 50-50 ओव्हर. एकोणावीस थर्ड ओव्हर 50-50 ओव्हर. आणि खरं तर महेशजी हे 50-50 ओव्हर जे आहेत त्यामध्ये जर 12 पेक्षा कमी बनला तर निम्म्या मायनस होतील. तिसरं षटक 50-50 ओव्हर मध्ये आता जबाबदारी दिली आहे बॉलर धीरज भोईरच तयार होणारच होता कारण 50-50 ओव्हर भरोडी टीमला आपल्या बाजूने हवंय कारण त्यांना माहिती आहे की 18 मध्ये जर आपल्याला आता 29 डिफेंड करायचं आहे तर 50-50 ओव्हर आपल्या बाजूने येणं फार महत्वाचं आहे आणि त्याचमुळे तयार होतोय बॉलिंग मार्क वरती धीरज भोईर. आणि या ओव्हर मध्ये सपोज जर 12 बनवू शकली टीम दिवा स्पोर्ट्स दिवा तर मी म्हणेन हा सामना त्यांच्या खिशामध्ये आहे कारण 12 जर बनला तर टोटल 18 मिळतील आणि त्याचमुळे हे 50-50 ओव्हर दोन्ही टीमसाठी महत्वाचं. चला वेळ जास्त चालला फिल्डिंग सेट करा सुरुवात करा 50-50 ओव्हरला. फर्स्ट टाइम आपल्याला महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये 50-50 ओव्हर कन्सेप्ट पाहायला मिळत आहे. देवेश पाटील चषक 2026 मध्ये कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली आहे न्यू एकविरा पिंपलनेर आणि तसेच सन्माननीय जयकिंग शेठ गायकवाड साहेबांनी आणि या कन्सेप्टची चर्चा फार होत आहे आणि ही कन्सेप्ट सर्वांनाच आवडली कारण रात्रीपासून एकूण एक इंटरेस्टिंग मॅचेस. 50-50 ओव्हरला सुरुवात बॉल अलॉंग द ग्राउंड चाललाय डीप मिड विकेटला फील्डर आहे बॉल फील्ड होतोय थ्रो देखील प्रॉपर आला सिंगल लच मिळेल आणि सध्या सगळीला 50-50 ओव्हरची सुरुवात भरोडीसाठी चांगली. 5 बॉल राखलेत अजूनही मिनिमम 11 तरी येत्या 5 बॉलवरती हव्या आहेत टीम दिवा स्पोर्ट्स दिवाला. बघा जर आपण एक कॅल्क्युलेशन केलं तर या सामन्यामध्ये कॅल्क्युलेशन नुसार तर टीम दिवा स्पोर्ट्स दिवा पुढेच आहे कारण जर आपण विचार जर केला तर सिंगल तर आता आलेली आहे अजूनही हव्या आहेत 29. आता बॉल हवेमध्ये आहे विकेट मिळेल का येतात फिल्डर कॅच पकडली जाईल सफलता 50-50 ओव्हर मध्ये धीरज भोईर साठी. झटका आणखीन एक लागला बॅटर आता दाखल झाला आशिष पाटील. आणि कालच्या रात्रीमध्ये खरं तर उद्घाटनीय सोहळ्यासाठी अगदी महत्वाची उपस्थिती आपण पाहिली. 2 टर्म खासदार आणि आगरी समाजातील पगले केंद्रीय राज्यमंत्री माननीय नामदार कपिल मोरेश्वर पाटील साहेबांची महत्वाची उपस्थिती कालच्या रात्रीमध्ये आपण उद्घाटनीय सोहळ्याकरिता पाहिली आणि तसेच त्यांचा समवेत ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे ज्यांच्या गौरवार्थ आपण ही स्पर्धा पाहतात महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष आणि त्याचप्रमाणे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील साहेबांची महत्वाची उपस्थिती कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिली. आणि ती तर एक सुरुवात आहे अजून देखील आजच्या या दुसऱ्या दिवसाला आपण सुरुवात केलेली आहे आणि त्या 2 दिवसांमध्ये देखील भरपूर सारा दिग्गज व्यक्तिमत्वांची उपस्थिती आपल्याला देवेश पाटील चषक 2026 मध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. या ओव्हर नंतर स्कोर कार्ड आम्ही पोहोचवणार आहोत कारण 50-50 ओव्हर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 50-50 ओव्हरमध्ये ज्या रन्स आलेले आहेत फक्त एकच आलेली आहे. 4 चेंडू लागले अजून देखील 11 रन्स मिनिमम हव्या आहेत 50-50 ओव्हरमध्ये टीम दिवाला. 4 चेंडू आणखीन आहेत मिनिमम 11. बॅक ऑफ लेंथ पुलचा फटका आलाय आणि बॉल थेट चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर फुल अँड पॉवरफुल षटकार. बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी आणि तिचा फायदा अगदी पूर्णपणे घेतला आशिष पाटीलने. येतो षटकार आणि हाच तर फटका हवा होता दिवा टीमला कारण आता 3 बॉल राहिलेत आणि 3 बॉल मध्ये मिनिमम 5 धावा इथे हव्या आहेत दिवा टीमला. जर 50-50 ओव्हर मध्ये दिवा टीमने बाजी मारली तर असं आपण म्हणूया की हा सामना त्यांच्या खिशामध्ये कारण 18 मध्ये 29 समीकरण होतं आणि आता जर आपण पाहिलं तर 50-50 ओव्हर मध्ये 3 चेंडू आणखीन राखलेत आणि हा बॉल हवेमध्ये फिल्डर येतात पाहतच राहतील 50-50 ओव्हर मध्ये बाजी मारली आहे
टीम दिवाने आणि अजूनही 2 चेंडू राखलेत म्हणजे 13 झाल्या 6 प्लस 19 तर फिक्स आहेत अजूनही 2 चेंडू बाकी आहेत आणि खरं तर 29ची आवश्यकता आहे आणि या ओव्हरमध्ये सपोज जर आपण विचार केला जर 20 बनल्या टोटल तर मॅच फिनिश आता बॉल दरम्यान विकेट किपरने स्टॉप केला रनआउटची शक्यता होणार तर नाहीये दिशा तर खराब आहे आता टोटल 14 धावा 50-50 ओव्हरमध्ये म्हणजे 7 प्लस म्हणजे टोटल जर आपण पाहिला तर आता या ओव्हरमध्ये बॉलिंग टीमचा रिव्ह्यू व्हाईट बॉल चेक करायचा आहे लाईन चेक केली जाईल थर्ड अंपायर जॉईंट होतील आणि चेक करतील फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू ऑन फील्ड डिसिजन वाईड आहे आणि त्या डिसिजनला चॅलेंज केले फिल्डिंग टीमने review unsuccessful it's a white ball अतिरिक्त रन आणि टोटल 14 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत आणि अजूनही चेंडू बाकी आहेत येते 2 50-50 ओव्हरमध्ये आपल्या टीमसाठी खरं तर चांगलं कार्य आशिष पाटीलने केलं आता बॅटचा टोला लागला बॉल चालला लॉंग बॉलला हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे टोटल आता 50-50 ओव्हरमध्ये 18 म्हणजे 9 प्लस आतापर्यंत या ओव्हरमध्ये 27 तर झालेल्या आहेत आणि थँक्यू डिझन आणि जर या अंतिम बॉल वरती 2 येतात तर मॅच फिनिश हुक करायचं होतं आणि दरम्यान षटक समाप्त टोटल बनल्या या ओव्हरमध्ये 18 आणि त्यामध्ये 9 प्लस टोटल आला 27 आता 12 बॉल राखले तरी करायचं आहेत फक्त रन्स 2 फक्त 2 धावांची आवश्यकता आहे त्या 12 चेंडूमध्ये दॅट्स वाय 50-50 ओव्हर फार महत्वाचं राखलं कारण याआधी आपण गोरसे टीम जेव्हा खेळत होते 50-50 ओव्हरमध्ये त्यांनी बाजी मारली आणि मॅचमध्येही त्यांनी बाजी मारली आणि त्याचमुळे कुठेतरी या मॅचमध्ये 50-50 ओव्हर दिवा स्पोर्ट्स दिवाच्या नावावरती राखले टोटल 18 आणि प्लस 9 म्हणजे टोटल 27 आणि आता करायचं फक्त 2 येत्या 12 चेंडूवरती आणि कालच्या रात्रीपासून तेच आपण पाहिलं ज्या की टीमने 50-50 ओव्हरमध्ये बाजी मारली त्याच टीमने मॅचमध्येही बाजी मारली तेच झालंय कालच्या रात्रीपासून आणि त्याचमुळे 50-50 ओव्हर हे महत्त्वाचं आणि हाच प्लस पॉइंट आणि हेच खास आकर्षण आहे देवेश पाटील चषक 2026 मधलं आणि याच कन्सेप्टची चर्चा आज संपूर्ण ग्रामीण क्रिकेटमध्ये होत आहे कारण फर्स्ट टाइम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये 50-50 ओव्हर कन्सेप्ट 9वा ही कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळत आहे देवेश पाटील चषक 2026 मध्ये फक्त 2 धावा करायच्या हुक केला आणि या फटक्यासोबत हा सामना समाप्त बाजी मारली आहे अगदी सहजरित्या टीम दिवा स्पोर्ट्स दिवा टीमने वेल प्लेड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम दिवा अँड हार्ड लक टफ लक टीम भरोडी प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि मला असं वाटतं विचारही करण्याची गरज नाही आहे कारण बॅटिंग करत असताना 4 धावा बट 2 ओव्हरचा लाजवाब बॉलिंग स्पेल या स्पर्धेमधली पकली एकमेव डबल हॅट्रिक ज्याने कंप्लीट केली तोच आर्यन भोईर ठरला प्लेअर ऑफ द मॅच भरोडी टीमचे कॅप्टन आपण ऑर्गनायझर सोबत संपर्क साधा आणि जस्ट असा आता माझ्यापर्यंत माहिती आली का की कालच्या रात्रीमध्ये कुलदीप थले